कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पावसाळी हंगामातील भात शेतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत। याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी एक आगळावेगळा उपक्रम राबवला। एक दिवस बळीराजासाठी या विशेष उपक्रमांतर्गत आजरा तालुक्यातील मसोली येथे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शेतकरी सुरेश होडगे यांच्या शेताला भेट दिली। पालकमंत्र्यांनी थेट शेतात उतरून चिखलणीच्या कामात रोटावेटर चालवला। त्यानंतर हातात भाताची रोपं घेत महिला भगिनी आणि शेतकऱ्यांच्या सोबतीनं पारंपरिक पद्धतीने रोप लावणही केल्याचं पाहायला मिळालं। तसेच शेताचे बांध मजबूत करण्याच्या कामातही त्यांनी हातभार लावला। पालकमंत्र्यांच्या या उपक्रमामुळे सोमवारी विविध लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी जिल्ह्यातील तब्बल 300 गावांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज संपूर्ण जिल्ह्यात कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालय सर्व लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून एक दिवस बळीराजासोबत अशा पद्धतीचा एक आमदार, खासदार आणि मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पासून ते ग्रामसेवक आणि तलाठ्यापर्यंत सगळेच लोक आज शेतकऱ्यांच्या समेत शेतात आहेत। मी सुद्धा मसोली या गावात आलोय। मसोलीतल्या प्रसिद्ध असं आजरा घनसाळ ज्याला म्हणतोय, अशा आजरा घनसाळची या ठिकाणी आपण या रोपण कार्यक्रमामध्ये इथं आपण रोपणीसाठी आपण उपस्थित आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकरी कष्ट करतोय आणि त्या शेतकऱ्याच्या कष्टावरती संपूर्ण देशातल्या आम्हा सर्वांनाच शेतकरी हा अन्न, त्यामुळे त्याच्या समवेत आपण सगळ्यांनी वेळ काढणं आणि त्याच्या विकासाचा संकल्प करणं असाच उद्देश आज आपण ठेवलाय। पण या उद्देशामध्ये आज मी आमच्या जिल्ह्यातल्या सर्वच लोकप्रतिनिधींचं आणि सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन। विशेषतः आजच्या कार्यक्रमामध्ये एका बाजूला सर्व शासकीय अधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी आणि त्यांच्याबरोबर शाळेतली मुलं ती सुद्धा आमच्या समेत उपस्थित आहेत। बऱ्याच वेळा असं होतंय आता नवीन पिढीमध्ये सुद्धा शेतीचं महत्व, शेतीच्या विषयी असणारं आकर्षण कमी होते की काय अशा पद्धतीचं चित्र दिसतंय। अशा वेळेला संपूर्ण जिल्ह्यातली आमच्या सर्व शाळेतली मुलं सुद्धा शेतीत आहेत। आजच्या दिवस बळीराजासाठी, एक दिवस बळीराजासाठी ही अभिनव संकल्पना मला असं वाटतं की केवळ एक दिवसापुरती नाही तर सातत्यानं शेतकऱ्याच्या विकासासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी आणि देशाचा अन्नदाता, जगाचा अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याच्यासाठी आजचा दिवस खूप महत्वपूर्ण आहे। शेतीची कामे आटोपल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सर्व शेतकऱ्यांसोबत शेताच्या बांधावरच बसून झुणका भाकरीचा आस्वाद घेतला। तसेच यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या दैनंदिन समस्याही जाणून घेतल्यात। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शेतात उतरून केलेली शेतीची कामे यामुळे शेतकऱ्यांचा उत्साहही यावेळेला वाढल्याचं पाहायला मिळालं। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।